नवत हो. आता काल श्रीकृष्णाच्या लीळेमध्ये हे नवरस कसे कसे भरले आहे, कोणत्या ठिकाणी शृंगार, कोणत्या ठिकाणी हास्य, करुणा, विभत्स, अद्भुत, वीर अशा प्रकारचे जे नवरस आहे ते आपण काल पाहिले. आज कवी आपल्याला ईश्वराच्या विरुद्ध धर्माचं ज्ञान करण्याचा प्रयत्न करतात. निर्गुण का झाले सगुण, निराकारा साकारपण, निराभिमाना दैत्य निर्दाळन हे केवी घडे. म्हणजे कवी आपल्याला भगवंताचे जे विरुद्ध धर्म आहेत ना त्या विरुद्ध धर्माबद्दल सांगतायत की परमेश्वर जर कसा पाहिला तर परमेश्वर कसा आहे. परमेश्वर हा निर्गुण आहे नाही का. मग आणि अजून कसा आहे म्हणले निराकार आहे. म्हणजे परमेश्वर निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणतेही गुण नाही. आणि निराकार म्हणल्यानंतर त्याच्या ठिकाणी कोणताही आकार नाही. मग असं जर आपण म्हणलो तर मग निर्गुण का झाले सगुण. मग जर निर्गुण आहे तर मग सगुण का झाले. दया, मया, कृपा, करुणा सर्व परमेश्वराचे जे गुण आहेत ते आपल्याला व्यक्ती दिसतात. निराकारा साकारपण म्हणजे परमेश्वर निराकार आहे पण त्याच्या ठिकाणी आकारयुक्त म्हणजे अवतार घेतल्यानंतर तो आपल्यासारखा माणसासारखा होऊन आपल्यामध्ये तो अवतार घेतो. आणि निराभिमाना दैत्य निर्दाळन म्हणजे परमेश्वर कसा आहे निराभिमान आहे. परंतु जर निराभिमान म्हणावा तर अभिमान घेऊन कितीतरी दैत्याचं निर्दाळन कसं केलं, त्यांचा वध कसा काय केला. हे केवी घडे म्हणजे हे कसं काय घडू शकतं. अजून सांगतायत अरूपारूप सौंदरू, अमूर्ता मूर्ती मनोहरू, अद्वैतानंतावतार हे नवल देखा. म्हणले परमेश्वर स्वरूप अव्यक्त मंत कसे आहेत अरूपा म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं रूप नाही. आणि असं जर म्हणावं तर रूप सौंदर्य म्हणजे शेषनारायणाने भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं का त्यांच्या नखाची सुद्धा सरी आम्हाला नाही अशा प्रकारचं रूप त्या ठिकाणी दिसून येतं. अमूर्ता मूर्ती मनोहरू परमेश्वर म्हणले कसा आहे अमूर्त आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीनं त्याचं मोजमाप केल्या जाऊ शकत नाही. मग अशा प्रकारचा अमूर्त असलेला मूर्ती मनोहरू भगवंताच्या मूर्तीकडं पाहिल्यानंतर गायी गुरांनी सुद्धा भगवंताकडं पाहत एक दृष्टीनं परमेश्वराचं मनोहर रूप न्याहाळीत राहावं अशा प्रकारचे आपल्याला लीळा दिसून येते. अद्वैतानंतावतार अद्वैत आणि द्वैत म्हणजे अद्वैता म्हणजे परमेश्वर एक आहे. परमेश्वर एक आहे. मग एक परमेश्वर द्वैत कसा झाला म्हणजे अव्यक्तातून तो व्यक्त झाला म्हणजे द्वैत म्हणजे दोन झाले का नाही. आणि मग तो अव्यक्त असलेला अद्वैत असलेला तर तो अद्वैत जर आहे तर अनंत अवतार परमेश्वराचे तर अनंत अवतार दिसून येतात. मग तो अद्वैत कसा राहिला म्हणजे परमेश्वर हा अद्वैत म्हणजे
दोन नाही, स्वरूप एक आहे. अनंत ब्रह्मांड व्यापक असलेला अव्यक्तमंत परमेश्वर हा एकच आहे. अहो पण म्हणले कितीतरी अनंत रूप, कितीतरी अनंत अवतार भगवंताचे आपल्याला दिसून येतात. मग अव्यक्तातून व्यक्त झाला म्हणजे द्वैत झालाच की. म्हणजे अद्वैत अनंत अवतार हे नवल देखा, म्हणजे अद्वैत असून परमेश्वराचे अनंत अवतार आहे म्हणजे इथं द्वैत आपल्याला दिसून येते, हे नवलच आहे. म्हणजे अजून कसा आहे म्हणले विरुद्ध धर्म, अनामिया सहस्रनाम, परमेश्वराला कोणतेही प्रकारचं नाम नाही. अनामिया, भगवंत कसा आहे अनामिया म्हणजे नाम नाही आहे त्याला, परंतु सहस्रनाम, कितीतरी भगवंताला नावं आपल्याला दिसून येत आहे. गोपाल, मनोहर, कान्हा, कन्हैया, मुकुंद, माधव, मुरारी, हजारो नाव भगवंताचे आपल्याला दिसून येतात. कुमरे अंतोरे आत्मारामा, अहो म्हणले आत्माराम परमेश्वर म्हणजे स्वतःच्या ठिकाणी स्वरूपामध्ये रमण होणारा तो परमेश्वर नाही का. जसं श्री प्रभू बाबा आत्मारमणी रमती नगरामध्ये क्रीडा करती चक्रपाणी महाराज, म्हणजे थोडक्यात परमेश्वर आत्माराम आहे. आणि मग जर आत्माराम आहे तर कुमारे अंतोरे, भगवंताला कितीतरी स्त्रिया आणि कितीतरी मुलं आपल्याला दिसून येतात. मग तो आत्माराम कसा, हा विरुद्ध धर्म भगवंताचा. आश्रम धर्म परब्रह्म हे विरुद्ध देखा, अरे म्हणे भगवंत तो परब्रह्म आहे. पर म्हणजे श्रेष्ठ व्यापक असलेला ब्रह्म तो परमेश्वर, आणि आश्रम धर्म म्हणजे ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ अशा प्रकारचे कितीतरी धर्म आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. हे विरुद्ध देखा, हे काय डोक्याला लागत नाही म्हणले नाही का. कोणाच्या डोक्याला नव्हतं लागलं, रुक्मिणीच्या. कसं, अरे म्हणे सर्व कृष्ण महाराजांना ब्रह्मचारी ब्रह्मचारी म्हणतात, ब्रह्मचारी म्हणतात. हा काय प्रकार आहे. आता जिथं पत्नीला प्रश्न पडावा का आपला पती ब्रह्मचारी आहे आणि पत्नीला तर मुलं बाळ आहे, मग आता हा न्याय कुठं नाही. मग तो न्याय रुक्मिणीला शंका पडली, अरे सर्वच कृष्ण महाराजांना म्हणे ब्रह्मचारी म्हणतात, मग आम्हाला मुलं कशी झाली. हा प्रश्न हा सर्वांनाच होता, परंतु रुक्मिणीला सुद्धा हा प्रश्न जेव्हा पडला त्यावेळेला देव म्हणले आता मी तर काही सांगू शकत नाही, मी काय सांगणार, माझी महिमा मी काय सांगू शकणार. पण म्हणे तुला एक गोष्ट सांगतो, म्हणे समुद्राच्या बेटावरती कोण आहे म्हणले, दुर्वासा, दुर्वास ऋषी आहे. आणि ते दुर्वास ऋषी रोज 60 खंडी अन्न खातात. आता खंडी कशाला म्हणतात बाळ, एक खंडी किती किलोची, 20 किलोची खंडी. मग 60 खंडी म्हणजे मनाची, 20 मनाची म्हणजे किती किलो झालं, एक मन कितीचा, 40 किलोचा एक मन, आणि खंडी एक मनाची, 20 मनाची एक खंडी. मग हे कुठं जाते आता, हे गणित कुठं जाते. आणि मग तो 60 खंडी, 60 खंडी अन्न तो दुर्वास जेवण करायचा, तरी दुर्वास निराहारी किलो खाऊन सुद्धा दुर्वास कसे आहे म्हणले, निराहारी म्हणजे खाल्यासारखंच नाही. मग एक गणित आता म्हणे तू त्याला जाऊ विचार,
म्हणे आता मी कसं काय जाणार, ते तर समुद्रामध्ये आहे, एवढं कसं जाऊ शकते म्हणे समुद्रातून. म्हणे तू असं म्हण, समुद्राजवळ गेली का समुद्राला म्हण की 60 खंडी अन्न खाऊन जर दुर्वासा निराहारी असतील तर समुद्रामध्ये वाढ. समुद्र 2 ठिकाणी. तिला प्रचिती आली की हे काहीतरी वेगळं. गेली, सर्व गाडे भर ते काही एवढं अन्न त्या ठिकाणी नेलं बेटावरती. त्या दुर्वासांना खाऊ घातलं, त्यांनी ते पूर्ण खाल्लं. आता सर्व झालं, आता परत फिरायचं. आता फिरायचं तर समुद्र पुन्हा तो मिळून गेला. म्हणे आता कसं जायचं. म्हणे तू आली कशी. म्हणे कृष्ण महाराजांनी सांगितलं की 60 खंडी अन्न खाऊन सुद्धा जर दुर्वासा निराहारी असतील तर समुद्रामध्ये वाट, समुद्राने मला वाट दिली. म्हणे तू आता असं म्हण, 16 सहस्र भोगून नारी तरी कृष्ण ब्रह्मचारी असतील तर समुद्रामध्ये. समुद्र 2 ठिकाणी समुद्र. आणि मग त्यावेळेला रुक्मिणीला कळालं की लोक जे म्हणतात ती गोष्ट खरी आहे. भगवंताचं विरुद्ध धर्म याला म्हणायचं. आणि मग तेव्हापासून रुक्मिणी देवाला वेगळ्या भावनेतून किंवा वेगळ्या, जसं अर्जुनाची परिस्थिती होती नाही का, तो अर्जुन भगवंताला सखा मित्र सुहृदच समजत होता, परमेश्वर तो समजत नव्हता. ही शक्ती वेगळी आहे, जवळ असूनही त्याला कळत नव्हतं. तसं रुक्मिणीला सुद्धा याच्याबद्दल शंका होती. पण लोक आणि जगामध्ये कीर्ती कृष्णाची तर ब्रह्मचारीच म्हणून आहे, म्हणून तिला जी शंका होती ती शंका सुद्धा या ठिकाणी काय झाली, निरसन झाली. तर अशा प्रकारे भगवंताचे विरुद्ध धर्म आहे, याला विरुद्ध धर्म असं म्हणतात. जो असे भूतग्रामी सकली तो खेळे एके गोकुळी, ब्रह्मांडे नाभी कमळी तो पालकी सुते. अहो म्हणले सुहृदम सर्वभूतानां किंवा वृद्धेर्षेर्जुन तिष्ठती. म्हणजे जे भगवंत जे आहे ना ते वृद्धेर्षेर्जुन, हे अर्जुना प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत म्हणतात तिष्ठती, म्हणजे मी राहतो. सकल भूतग्रामी, जो असे भूतग्रामी सकळी, म्हणजे सर्व भूतमात्राच्या ठिकाणी भगवंत आहे. आणि तेच गीतेमध्ये सुद्धा भगवंत अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्षेर्जुन तिष्ठती. जो भगवंत आहे ना तो सकळांच्या हृदयामध्ये तिष्ठती, म्हणजे थांबतो. आता याचा विपर्यास लोकांनी काय केला की प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंत आहे. काय विपर्यास केला, प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंत आहे. मग एखादा दारू पडून गटारीत पडला तरी त्याच्या ठिकाणी भगवंत आहे, पडा त्याच्या पाया. अरे प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंत आहे. म्हणजे इथं शब्द काय आहे की ईश्वर सर्वभूतानां, सर्वभूत प्राणी मात्राच्या हृदयेर्षेर्जुन, म्हणजे हृदयामध्ये तिष्ठती, म्हणजे थांबतो. तिष्ठ शब्द चालण्यावाचक आहे. तिष्ठ शब्द काय आहे, हा धातू. आणि त्याचं जे रूप चालतं, तिष्ठत, तिष्ठती, तिष्ठन्ति, तिष्ठसी, तिष्ठत, तिष्ठामि, तिष्ठाव, तिष्ठाम, अशा प्रकारचं मी चालतो नाही का, तो चालतो. मग तिष्ठती म्हणजे याचा अर्थ थांबणे आहे. काय तिष्ठती याचा अर्थ आहे थांबणे. मग भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे
असं नाही, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तिष्ठती म्हणजे मी थांबतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मग आता परमेश्वर कोणाच्या हृदयामध्ये थांबतील आणि थांबतो कोण? जो चालत आला तो थांबतो नाही का, जो स्टॉप झाला तो तिथं संपला. परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत थांबतो याचा अर्थ भगवंत चालत येतो आणि ज्याच्या हृदयामध्ये, ज्याचं हृदय निर्मळ आहे, ज्याच्या हृदयामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे, ज्याच्या हृदयामध्ये भक्ती आहे, ज्याच्यामध्ये चांगुलपणा आहे, अशाच्या हृदयामध्ये भगवंत थांबतो. नाही का, कण कण में है भगवान, नाही का, असं नाही. ज्याच्या हृदय पवित्र आहे, अंतकरण पवित्र आहे, अशाच्या ठिकाणी भगवंत येऊन थांबतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात की पश्चात पारतो उत्तम काळ देवता हृदयाशी ये. काय म्हणतात? पश्चात पारतो उत्तम काळ देवता हृदयाशी ये. इथं देवता असं परमेश्वराला म्हटलेलं आहे की परमेश्वर आपण ज्या वेळेला पश्चातपारी उठीले म्हणजे 3 ते 6 हा सात्विक काळ असतो. या काळामध्ये जो भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्या हृदयामध्ये देवता म्हणजे परमेश्वर ये म्हणजे येतो. ते श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात ईश्वरः सर्वभूतानां ऊर्ध्वेषणून तिष्ठति. ज्याच्या हृदयामध्ये माझं नामस्मरण चालू आहे त्याच्या हृदयामध्ये मी येऊन थांबतो. जो असे भूतग्रामी सकळी तो खेळे के गुकुळी. मग अशा प्रकारचा भगवंत प्रत्येक भूत मात्राच्या प्राणी मात्राच्या हृदयामध्ये म्हणजे जिथं जिथं ईश्वर स्मरण चालू आहे त्या जीवाच्या हृदयामध्ये येणारा तो गोकुळामध्ये खेळ करतो. ब्रह्मांडे नाभे कमळी तो पालकी सुते. साना होऊनी निराथोरू भीतरी आसोनी सकला परू. अकर्ता करी सृष्टी संवारू हे अगटीत नव्हे. अहो म्हणले अजून ईश्वराचा विरुद्ध धर्म पहा. साना होऊनी निराथोरू. भगवंत गोकुळात मले आले, इतर बाळकाप्रमाणे सर्वांबरोबर ते खेळतायत, सर्वांच्या घरी जात आहेत, सर्वांच्या दही दुधाचा स्वीकार करतायत, आपल्या सवंगड्यासाठी चोरी पण करतायत. किती साना म्हणजे किती लहान झाला भगवंत. कोणासाठी? आपल्यासाठी. जर भगवंत मोठाच राहिला असता तर गोकुळीच्या मंडळींना भगवंत मिळाला असता का? जर तो निरा मोठाच राहिला असता तर आपल्यासाठी भगवंत जर आपल्यासाठी जसं आपण एखाद्या मुलाला भेटायचं जर म्हणलं तर आपण काय होतो? मोठं होतो का लहान होतो? आणि लहान झालं तरच त्या मुलाला भेटल्यासारखं. तसा भगवंत फार मोठा आहे परंतु आपल्यासाठी तो लहान. तो जसं आपण एखाद्या बाळाला भेटायचं म्हणल्यानंतर गुडघ्यावरती येतो नाही का, 5 फूट असलेला तो 2 फूट होतो गुडघ्यावर बसतो, तेव्हा त्या बाळाचं आणि त्याचं सब. तसं भगवंत फार मोठा असून तो आपल्यासाठी लहान होतो. भीतरी आसोनी सकला परू. अहो आपल्या मध्ये असून मात्र तो सकाळच्या सर्वांच्या पलीकडं आहे. अकर्ता करी सृष्टी संवारू. अकर्ता म्हणजे तो कोणतंही काम करत नाही.
काम करण्यासाठी 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता त्याच्या शक्ती आहे। नुसतं हेतू निर्माण झाला की मला आता इथं अवतरायचं, तर माया लगेच सकाळ व्यापार सुरू करते आणि भगवंतासाठी ते देह निर्गुण बनवते आणि त्याच्यामध्ये भगवंत अवतरते। तर मग अशा प्रकारचा अकर्ता म्हणजे कोणतंही काम न करता सृष्टी संवारू मनामध्ये आता हेतू निर्माण झाला की माझं काम संपलेलं आहे, प्रत्येक जीवाला ज्ञान द्यायचं काम संपले, आता आपण सृष्टी संवार करायला काही हरकत नाही म्हणताच तिकडं माया लगेच तयार क्षणात सृष्टीचा असतो। म्हणजे अकर्ता असूनही करता, करता अकर्ता असूनही सृष्टी संवारू हे अघटित नव्हे, म्हणजे अघटित नाही का म्हणले, हे तर अघटितच म्हणायला अकर्ता, परंतु त्याच्या नुसत्या हेतून सृष्टीचा संहार बी होतो आणि सृष्टीची रचना पण। ऐशिया विरुद्ध धर्माची प्रवृत्ती एकी ईश्वरीची आती, ते वेदशास्त्रे तर्कनीनती जानती भगत जन। आओ म्हणले अशा प्रकारे विरुद्ध धर्माची प्रवृत्ती म्हणजे परमेश्वर सकळाच्या पलीकडं असून तो आपल्यासाठी जीवासाठी तो काय करतो, आपल्यामध्ये अवतरतो आणि अवतरून काय करतो, सन्निधान देते मोचक। म्हणजे जोपर्यंत परमेश्वर आपल्याजवळ येत नाही, आपल्याला तो सन्निधान देत नाही, त्याची सेवा आपल्याला घडत नाही, तोपर्यंत आपलं मुंचन तरी कसं होईल। आणि मुंचन म्हणजे आपल्याला या जीवाला या आत्म्याला या भवसागरातून अनेक प्रकारच्या योनीच्या दुःखातून आपल्या आनंद स्वरूपाकडे घेऊन जाण्यासाठी स्वतः परमेश्वर आपल्यासाठी अवतार धारण करतो, सन्निधान देतो आणि सन्निधान देऊन प्रत्येकाला तो घडवतो। जर परमेश्वराच्या ठिकाणी भजन घडलं नाही तर आपल्याला प्रेमशक्ती कशी निर्माण, परमेश्वराच्या ठिकाणी भोजन घडलं नाही तर आपल्याला ज्ञान कसं होईल, परमेश्वराचं सेवादास्य घडलं नाही तर आपल्या कर्माचा नाश कसा होईल, आणि कर्माचा नाश झाला नाही तर आपलं अंतःकरण निर्मळ कसं होईल, जीवस्वरूप योग्य कसं होईल। ह्या सर्व्या गोष्टीसाठी अकर्तसा परमेश्वर, समर्थसा परमेश्वर, सर्व विरुद्ध धर्म आपले स्वतःचे धर्म सोडून तो विरुद्ध प्रकारे आपल्यामध्ये अवतरित होतो आणि आपल्यासाठी तो आपल्याजवळ येतो। अशा प्रकारे ऐशिया विरुद्ध धर्माची प्रवृत्ती म्हणले हे कोणाजवळही नाही, देवतेजवळ नाही आणि प्रपंच तर जडच आहे, फक्त ही विरुद्ध धर्माची जी प्रवृत्ती आहे ना, ती प्रवृत्ती की ईश्वरीची आती, एका परमेश्वराजवळच अशा प्रकारची प्रवृत्ती आहे। आणि ही प्रवृत्ती ते वेदशास्त्रे तर्कनेनती, मग तिथं या प्रवृत्तीला जाणण्यासाठी जे आपले वेद आहेत ना, वेद सुद्धा अपुरे पडतात। वेद सुद्धा आपल्याला भगवंताच्या अशा प्रकारची विरुद्ध धर्माची प्रवृत्तीचा न्याय देऊ शकत नाही। तर्कशास्त्र जे आहे, तर्कसंगती जी आहे ती सुद्धा आपल्याला भगवंताचं ज्ञान करू शकत नाही, परंतु जानती भगत जन, भक्तजनाला मात्र अनुभव आल्याशिवाय राहत। जसा अर्जुनाला आला, जसा रुक्मिणीला आला, हे कोण होते, भगवंताचे जवळचेच भक्तच होते। या भक्तांशिवाय याचं ज्ञान मात्र कोणाला होऊ शकत नाही, कारण ते विरुद्ध धर्म आहेत। तर्काने त्याची जाणीव होऊ शकत नाही, शास्त्राने त्याची जाणीव होऊ शकत नाही, त्याची जाणीव होऊ शकते फक्त भक्ती
जाणून घेतलं तरच ते जाणलं जातं, तसं जाणीव होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे हे जाणीजे तो परमार्गू अहो म्हणले, अशा प्रकारच्या विरुद्ध धर्माला जाणून घेणं हाच परमार्ग आहे. परमेश्वर कसा आहे आणि परमेश्वर कसा होतो, भक्तासाठी कसा होतो. देवाला खायची गरज, परंतु देव भिक्षा मागत होते का नाही? मग कोणासाठी? देवाला खायची काय गरज आहे? खाण्याची भगवंताला गरज, परंतु भिक्षा मागत होते. भिक्षा कशी मागत होते? करपात्री. करपात्री म्हणजे हातावर मागत होते. मग त्याला भिक्षा मागायची गरजच काय होती? हा किती विरुद्ध धर्म आहे. जो जगाला पोषितो, जगाला धान्य देतो, जगाला अन्न देतो, आणि तो स्वतः मात्र हातावरती भिक्षा मागून खातो. असा हा विरुद्ध धर्म तुम्हाला शास्त्राकडून मिळणार नाही, तर्काकडून मिळणार नाही. याला फक्त भक्तच व्हावं लागतं, भक्त जाणती. आणि मग याच गोष्टीला, भगवंताच्या सर्व गोष्टीला काय म्हणायचं? हे जाणीजे म्हणजे या विरुद्ध धर्माला भक्तीनं समजून घेणे, की परमेश्वर आणि परमेश्वराचा विरुद्ध धर्म हा कसा आहे हे जाणीजे म्हणजे जाणणं. यालाच आपण काय म्हणावं? परमार्ग. पर म्हणजे जो श्रेष्ठ असा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचा मार्ग म्हणजेच ज्ञान. हे जाणेल त्याच वेळेला कळेल. या परवता नाही अध्यात्मयोग. अहो परमेश्वराचे विरुद्ध धर्म जाणणं, ओळखणं, त्याला समजावून घेणं, अहो याला तर अध्यात्म म्हणायचं. याच्या व्यतिरिक्त कोणता अध्यात्म? आपण ज्याला अध्यात्म 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 म्हणतो, तो अध्यात्म म्हणजे काय? तर अध्यात्म म्हणजे हे जाणीजे तो परमार्ग, या परमेश्वराच्या विरुद्ध धर्माला जाणणं, यालाच परमार्ग म्हणायचं. आणि ह्या जाणल्यानंतर याच्या पलीकडं दुसरं नसून यालाच अध्यात्म म्हणायचं. आणि तो अध्यात्म आपल्या जीवनात आला पाहिजेच, म्हणजेच परमेश्वराची जाणीव करून घेणं, त्यालाच आपण सर्वसाधारण अध्यात्म. मनोनी न करावा अतिप्रसंगू, म्हणे मुनी केसुराजू. अहो म्हणले, या अशा परमेश्वराच्या विरुद्ध धर्माचं वर्णन जर करायचं जर म्हणलं तर अतिप्रसंग होईल. आणि म्हणून अतिप्रसंग न करता मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, की परमेश्वर आणि परमेश्वराचे विरुद्ध धर्म हे समजून घेऊन यालाच तर परमार्ग म्हणायचा आणि यालाच अध्यात्म म्हणायचा. आणि मग अशा प्रकारचा अध्यात्म परमार्ग ज्याच्या जीवनात आला त्यालाच खरा श्रेष्ठ आत्मा असं म्हणायचं. असं कवी या ठिकाणी ईश्वराचे विरुद्ध धर्म निरूपण करता अतिप्रसंग म्हणजे जास्त वेळ नको म्हणून आवर्त घेऊन म्हणे मुनी केसराजू. दंडवतो.